गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकुरा येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। भोरखडी बंधाऱ्याचा पाणी शेतात घुसल्याने पिकासह माती वाहून गेली आहे। शेतकरी चिंतेत आढळला असून दिवाळी सण जवळ आला आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले। प्रशासनाकडे पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे। शनिवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी नांदगाव तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पंचनामे करून आम्हाला मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। शेतकरी बाळासाहेब नामदेव बोरसे, शेती गट नंबर 1175, देवचंद सुरसे गट नंबर 1180 साकोरा येथील बोरखडी बंधाऱ्याचं पाणी शेतात घुसल्याने मका पीकसह माती वाहून गेली आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। साकोरा शिवारातील शेतकऱ्यांची पीकसह मातीही वाहून गेल्याने शासनाने आमच्या भागातील पंचनामे करून नुकसान भरपाईची मदत करावी आणि बंधारा दुरुस्ती करावी अशी साकोरा शिवारातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। देवचंद नेमाजी सुरसे, राहणार साकोरा, तालुका नांदगाव। माझा गट नंबर 1180-4। बोरखडी नाला बंधारा या संपूर्ण याला बंधाऱ्याला खेटून बंधारा फुटून माझ्या शेतामध्ये संपूर्ण माती आणि संपूर्ण गट नंबर वाहून गेला, पिकासुद्धा मातीसुद्धा। या परिस्थितीमध्ये फोटो दाखविल्याप्रमाणे गंभीर नुकसान झालेले आहे की कुठलंच काही अजिबात नाही। मातीसुद्धा निघून गेला आहे, तो नष्ट झालेला आहे। पासून रात्रभर मुसळधार पाऊस चालू होता, त्या पद्धतीप्रमाणे सकाळपर्यंत रात्रभर पाऊस चालू उघडला नाही आणि त्याच्यामुळे पिकाचं बंधाराला खिळून मोठे अतोनात नुकसान झालं। पिकं तर गेलं पण जमीन नष्ट झालेली आहे। जमीन बंधारा फुटल्यामुळे माझी बंधाऱ्याखाली जमीन येते, बंधाऱ्याची याच्यात ती जमीन गायब झाली आहे, दिसेनाशी झालेली। तेव्हा शासकीय याच्याप्रमाणे जी जास्तीत जास्त मदत देऊन जमीन दुरुस्ती करून मिळेल या पद्धतीप्रमाणे मला न्याय द्यावा ही महत्त्वाची। माझं नाव बाळासाहेब रामराव बोरसे, साकोरा, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक, गट नंबर 1175। गट नंबर काय आहे आपला? तर त्याच्या कडानी मोरखडी नाला वाहतो। शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपासून जो पाऊस चालू झाला तो जवळजवळ दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत चालू होता। अतिवृष्टी झाल्यामुळं संपूर्ण नाल्याचं पाणी माझ्या शेतातून गेलं, मकाचं पीक खरडून गेलं, माती खरडून गेली। तर आता आम्ही कसं पुढचे दिवस काढायचे, शासनाने आम्हाला जास्तीत जास्त मदत करा। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।